सांगलीच्या आटपाडीमध्ये अशी घटना घडली आहे ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत चक्क मुलीचा मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा जीव घेणारे वडील पेशाने शिक्षक आहेत। नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर रिपोर्ट। साधना भोसले 17 वर्षांची ही पोर आता या जगात नाहीये। साधनानं मार्कांच्या स्पर्धेत लढता लढता आपला जीव गमावला। ज्या पित्यानं तिला या जगात आणलं, हे जग दाखवलं, त्याच पित्यानं परीक्षेत गुण कमी मिळाले या कारणानं तिला मारलं। इतकं मारलं की त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारे तिचे वडील हे पेशानं शिक्षक आहेत। अनेक मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम ते करतात आणि त्यांनीच हा विचार केलाय। हे जास्त हादरवणारं आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातली ही घटना आहे। साधना ही आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या निवासी स्कूलमध्ये 12वीला विज्ञान शाखेत शिकत होती। वडील नेलकरंजी गावातील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पीटीचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। साधनाला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं वडिलांना राग आला। साधनाला शेवटच्या परीक्षेत 720 पैकी 173 गुण मिळाले। कमी गुण मिळाल्यानं शिक्षक पिता आणि मुलीमध्ये जोरदार वाद झाला। मुलीनं उलट वाद घातल्यानं संतापलेल्या शिक्षक पित्यानं मारहाण सुरू केली। अमानुष मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर पित्याविरोधात मुलीच्या आईनं पोलिसात गुन्हा दाखल केला। कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी मार्क पडल्याच्या कारणावरून जात्याच्या खुंट्याने मारहाण केली। मारहाण दरम्यान ती आजारी पडली, तेव्हा तिला आटपाडी येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। त्यावेळी उपचार इथे होत नसल्याने तिला सांगली येथे उशकल हॉस्पिटलमध्ये रेफर केले। तिथे उपचार चालू असताना सकाळी 10 वाजता मयत झाली। त्यानंतर तिचा मयताचं कारण हे मल्टिपल इंजुरी शरीरावर असल्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे। त्यानुसार आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) सह जीवन जस्टिस ॲक्ट 75 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले आहे। आरोपीची दिनांक 24/6/2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। ज्या मुलीला इयत्ता 10वीच्या परीक्षेत 94% मार्क्स मिळाले, त्या मुलीसोबत हे घडलं हे त्याहून दुर्दैवी। वडिलांच्या अपेक्षांचं वाढतं ओझं साधनाला नीटच्या परीक्षेत पेलवलं नाही आणि हा प्रसंग ओढवला। पण केवळ साधनाच नाही तर या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले अनेक विद्यार्थी आहेत। NCRB अहवाल 2024 नुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 4% वाढल्यात। महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे। महाराष्ट्रात 2021 मध्ये 1764 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर 2022 मध्ये ही संख्या 1834 वर गेली। महाराष्ट्रात शैक्षणिक दबावामुळे विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण मोठं आहे। मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरी भागात विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे। स्पर्धा वाढते तसं विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासावर मार्कात्मक विकास भारी पडतोय आणि तोच या विद्यार्थ्यांचा जीव घेतोय। अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे। अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते। त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे। न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं, अँझायटीकडे घेऊन जातं, म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत। हे सगळं कधी थांबणार हा खरा प्रश्न आहे। हा प्रश्न केवळ त्या आटपाडीतल्या पित्याला आणि कुटुंबियांना नाही, तर हा प्रश्न आपल्याला, आपल्या शिक्षण पद्धतीला आणि परीक्षेतील यशाला सर्वस्व मानणाऱ्या समाजाला आहे। या घटनेने आपल्या सगळ्यांना आरसा दाखवलाय। अजून किती बळी जातील या अपेक्षांच्या ओझ्याखाली या विचारानं आपण जागं होण्याची हीच खरी वेळ आहे। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।